आयसीसी 2020 विश्वचषकामध्ये आज क्रिकेट विश्वातले पारंपरिक प्रतिस्पर्धी हे आमने-सामने येत आहेत। कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवरती भारत आणि पाकिस्तान संघामधला हा सामना अगदी थोड्याच वेळात सुरू होणार आहे आणि या स्पर्धेच्या आधी पाकिस्तान संघाने भारताविरुद्धचा सामना खेळायला नकार दिला होता। अखेर आयसीसीच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपला निर्णय बदलला आणि त्यामुळे आज नियोजित वेळापत्रकानुसार हा सामना पार पडणार आहे। या विश्वचषकामध्ये भारताने त्याआधी अमेरिका आणि नामिबिया संघाविरुद्धचे सामने जिंकलेले आहेत, तर पाकिस्तानने देखील पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये विजय मिळवलाय। त्यामुळे हा सामना जिंकून सुपर 8 ची फेरी गाठण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे। आणि या सामन्याच्या संदर्भात बोलण्यासाठी आपले क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी सर आपल्या सोबत आहेत। विजय सर, खरं तर प्रचंड उत्सुकता आहे नेहमीप्रमाणेच भारत पाकिस्तान हा महामुकाबला ज्या वेळेला असतो त्यावेळेला सगळ्यांचेच डोळे खरं तर विस्फारलेले असतात त्या टेलिव्हिजनच्या स्क्रीन्सकडे। आणि आजचा सामना जर आपण बघितलं तर या सगळ्याला काहीशी पार्श्वभूमी देखील आहे। पाकिस्तान कुठेतरी आता खेळाच्या मैदानावरती देखील काहीसं राजकारण आणण्याचा प्रयत्न करतोय असं वाटतंय का? कसं नेमकं बघायचं आजच्या सामन्याकडे? यामिनी, खरं तर भारत आणि पाकिस्तान सामना हा सातत्यानं दोन्ही देशांमधलं क्रिकेट आणि राजकारण हे आपल्याला कायमच मैदानात पाहायला मिळालं। आणि ते राजकारण कुठलं होतं तर इतिहासाचं ओझं घेऊन दोन्ही संघातले खेळाडू हे मैदानात उतरत होते। त्यामुळे दोन्ही देशाच्या क्रिकेट रसिकांना असं वाटायचं की आपलाच संघ जिंकला पाहिजे आणि हे क्रिकेटचं मैदान आहे, हार जीत होतच असते, पण ते ओझं घेऊन दोन्ही संघातले खेळाडू हे सातत्यानं मैदानात उतरत होते। पण आता झालं असं, क्रिकेटच्या मैदानातलं एक वेगळं राजकारण आधी बांगलादेशनं आणलं। बांगलादेशने या विश्वचषकातनं माघार घेतली आणि त्याचं कारण त्यांनी अर्थातच भारताचा जो दबदबा आयसीसीमध्ये निर्माण झाला आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांच्यावर फोडलं आणि त्यानंतर पाकिस्ताननं काहीशी बांगलादेशची साथ देऊन भारताशी खेळण्यास नकार दिला। त्यामुळे होत होतं असं की विश्वचषक तर होतोय पण त्याच्यातनं बांगलादेश बाहेर गेलाय आणि पाकिस्तान भारताशी खेळणार नाही। त्यामुळे या विश्वचषकातली एक रंगत कुठेतरी निघून गेली होती। पण आयसीसीनं हा प्रश्न अतिशय तत्परतेनं सोडवला। काही गोष्टी त्यांनी बांगलादेशला कबूल केल्या आहेत आणि त्यानंतर पाकिस्तान भारताशी खेळण्यास तयार झालं आहे। त्यामुळे हा सामना होतोय, पण हा सामना जरी होत असला तरी त्याच्यामध्ये एक इतिहासाचं ओझं आणि त्याचबरोबर क्रिकेटिंग टॅलेंटची लढत हे दोन्ही चुरशी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। यामिनी, अगदी विजय सर, तर 2020 विश्वचषकामध्ये या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांमध्ये जो आतापर्यंतचा सामना झालेला आहे त्यामधला निकाल नेमका काय लागलाय तो देखील आपण जाणून घेऊया। तर भारताचे निर्विवाद वर्चस्व राहिलेलं आपण बघतोय। एकूण T20 सामने 15 आतापर्यंत झालेत। 12 सामन्यांमध्ये भारताचा विजय झालाय। T20 विश्वचषकाचे सामने 8 आणि भारत यापैकी 7 सामन्यांमध्ये विजयी झालेला दिसतोय। तर T20 वर्ल्ड कपचा इतिहास देखील आपण जाणून घेतो आहोत। 2007चा सामना होता आणि बॉल आउटच्या वेळेला पाकिस्तानचा पराभव झाला या बॉल आउटमध्ये। याच सामन्यामध्ये फायनल मॅच मध्ये भारताचा 5 धावांनी विजय झाला होता। 2012च्या सामन्यामध्ये भारत 8 विकेट्सने जिंकला होता। 2014 मध्ये भारताचा 7 विकेट्सनी विजय झाला होता। 2016 मध्ये भारताचा 6 विकेट्सनी विजय झाला। 2021 पाकिस्तानचा 10 विकेट्सनी विजय झालेला बघायला मिळाला होता। 2022 भारताचा 4 विकेट्सनी विजय झाला आणि 2024 भारत 6 विकेट्सनी जिंकला होता। पुन्हा एकदा विजय सरांकडे जाऊयात। विजय सर, आता जे ग्राफिक्स आपण बघत होतो सामन्यांमध्ये नेमकं कोण जिंकलं कोण हरलं याविषयी आपण बोलत होतो। जर आपण याची आकडेवारी बघितली तर अर्थातच भारताचं हे निर्विवाद असं वर्चस्व बघायला मिळतंय। मात्र दुसरी एक गोष्ट की हे खेळाचं मैदान आहे, खेळ कसाही असू शकतो। आजच्या सामन्याची उत्सुकता नेमकी कशी असणार आहे? कारण जो अभिषेक शर्मा होता तो देखील आजच्या सामन्यामध्ये खेळणार आहे, त्यामुळे भारताची पकड नेमकी कशी असणार आहे? यामिनी, पहिल्या आकडेवारीच्या हिशोबाने जर सांगायचं झालं
तर आपण जी आकडेवारी दाखवली त्यानुसार भारतानं पाकिस्तानवर, मग ते विश्वचषकाचं मैदान असेल किंवा 2020चं नुसत्या सामन्यांचं मैदान असेल, भारतानं आपल्या समोरच्या प्रतिस्पर्ध्यावर मग पाकिस्तानवर सातत्यानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं असं दिसतंय. पण लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला की हे मैदान 2020चं आहे. या 2020च्या मैदानात 2 फलंदाज तुमचे मैदानावर उभे राहिले किंवा 2 गोलंदाजांनी त्यांच्या वाट्याला येणारी 4-4 म्हणजे 8 षटकं जर अतिशय टिचून टाकली, त्याच्यात धावा दिल्या नाहीत, एखाद दुसरी विकेट काढली, तर हा सामना फिरू शकतो. त्यामुळे 2020 याच्यामध्ये तुला एखाद्या संघावर पैज, एखाद्या संघावर बेट अशी लावता येणार नाही. आधीचे सामने कोणी जिंकले आहेत हा सारा इतिहास होतो. नव्यानं तो सामना सुरू होतो. त्यामुळे आजच्या सामन्याकडेही आपल्याला त्याच पद्धतीनं पाहायला लागेल. कारण या सामन्यात विश्वचषकाच्या पहिल्या साखळी सामन्याचं मागे जे काही घडलंय त्याचं दडपण, इतिहासाचं ओझं, अशा सगळ्या गोष्टी त्यावेळेला मनामध्ये सुरू असतात. आणि क्रिकेट इज अ माइंड गेम असं म्हटलं जातं. त्या मानसिक दडपणाखाली एखादा संघ जर दबला, एखादा संघ ते दडपण झुगारून मैदानात खेळू लागला, तर तो मैदानातला दडपण झुगारणारा जो संघ आहे ना, तो जिंकत असतो. आणि भारतानं ते सातत्यानं, मग ते पाकिस्तानचं असेल, इतिहासाचं ओझं असेल, या साऱ्या गोष्टींची दडपणं झुगारून दिली आहेत. आणि आत्ताही आपल्याला पाहायला मिळतंय सूर्यकुमार यादव ज्या वेळेला प्रेस कॉन्फरन्समध्ये या सामन्यावरती बोलला आहे, अतिशय दडपणाच्या विरहित, दडपण झुगारून तो बोलला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात आपल्याला भारताचं पारडं सध्या तरी मैदानात उतरण्याआधी जड दिसतंय. आणि अभिषेक शर्मा जो आपल्याला या सामन्याच्या निमित्तानं पुन्हा मैदानात उतरतोय, हे भारताच्या दृष्टीनं सुदैवच आहे. एक मोठा फलंदाज आहे, मोठे फटके खेळू शकतो. आणि पहिल्या 6 षटकात असे फटके खेळणारा जर फलंदाज आपल्या हाताशी असेल ना, तर ते भारतीय संघाच्या दृष्टीने फायदेशीर आहे. अगदी विजय सर, एक याच सामन्याच्या संदर्भामधली आता एक ब्रेकिंग येते. टॉस झालेला आहे आता आणि टॉसच्या संदर्भातली ब्रेकिंग आपण बघतो आहोत. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय सध्या पाकिस्ताननं घेतलाय. पाकिस्ताननं हा टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्याची ही मोठी बातमी आपण बघतोय. विजय सर, याच्यामध्ये मी 2 गोष्टीने बघेन की भारताला इकडे पहिली फलंदाजी आलेली आहे. याचं कारण पाकिस्तानने टॉस जिंकून पहिला क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. पहिली फलंदाजी आली याचा अर्थ भारताच्या दृष्टीने हा फायदेशीर गोष्ट आहे. कारण कोणत्याही दडपणाशिवाय कोणत्याही समोर टार्गेट चेस करायचं नाही, तुम्हाला समोरच्याला टार्गेट द्यायचं आहे. आणि या सामन्यावर यामिनी तुला लक्षात घ्यायला पाहिजे की पावसाचं सावट आहे. त्यामुळे पावसाचं सावट जेव्हा असतं तेव्हा तुम्हाला त्या धावांचा पाठलाग करताना सातत्यानं जर ते षटकं कमी झाली, तर ते टार्गेट जर वाढत राहिलं, तर तुमच्यावर ते टेन्शन येतं. त्यामुळे भारताला उत्तरार्धात जेव्हा पावसाचं सावट आहे, भारत पूर्वार्धात फलंदाजी करणार आहे, तर भारतीय संघाच्या दृष्टीनं टेन्शनचं खल्लास इकडे आहे. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट, उत्तरार्धात दव पडतं, पाऊस जर पडला थोडा काळ असेना आणि सामना सुरू राहिला, तर बॉल सातत्यानं ओला होत राहणार आहे. आणि तो ओला होणारा जो बॉल आहे तो गोलंदाजांची त्याच्यावर पकड होत नाही. आणि त्यामुळं गोलंदाजांना सातत्यानं चेंडू पुसावा लागतो, त्यांचा हातातनं बॉल सुटू शकतो, त्यांना पाहिजे तसा चेंडू टाकता येऊ शकत नाही. अशा गोष्टी देखील एखाद दुसऱ्या वेळेला होऊ शकतात. आणि त्यामुळं भारतीय संघ फलंदाजी पहिली असली तरी गोलंदाजी दुसऱ्या सत्रात असल्यामुळे भारतीय संघावर त्या दृष्टीनं टेन्शन सुरू होणार आहे. सगळ्यात मोठा खेळ हा पावसाचा आहे. पाऊस नेमकी काय भूमिका बजावतो याकडे देखील आपलं लक्ष लागणार आहे. अगदी जसं तुम्ही म्हणताय विजय सर की पावसाचं सावट आहे किंवा ज्या पद्धतीचं पकड भारतीय संघाला या सामन्यावरती सुरुवातीपासूनच घेणं गरजेचं आहे. आपले जर प्लेयर्स बघितले तर अभिषेक शर्मा हा पुन्हा एकदा आता दुखापतीच्या नंतर आपल्या टीममध्ये सामील होतोय. तर हे सगळं किती सामर्थ्यशाली असणार आहे भारताच्या टीमसाठी? जर भारताचा संघ बघितलास यामिनी, तू तर अतिशय उत्तम संघ आहे. कोणाला काढावं, कोणाला टीममध्ये ठेवावं, ही मोठी चिंता ही सगळ्यात भारताच्या दृष्टीनं कठीण बाब आहे फायनल 11 उतरवण्याच्या दृष्टीने. अभिषेक शर्मासारखा जेव्हा फलंदाज दुखापतग्रस्त होतो तेव्हा कुठेतरी संजू सॅमसनला संधी मिळते. त्यामुळे अतिशय उत्तम असलेल्या संघाला नेमकं
11 कोणाला उतरवायचे हे सूर्यकुमार यादवच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट होते. या सामन्यात त्याच्या सुदैवाने त्याला अभिषेक शर्मा आहे, ईशान किशन असेल त्याच्या हाताला, स्वतः सूर्यकुमार यादव आहे. आपल्याकडे कोणताही फलंदाज हा कोणत्याही क्रमांकावर खेळू शकतो. म्हणजे अक्षर पटेल हा जर 6, 7, 8 क्रमांकाचा फलंदाज आहे, कारण मुख्यतः तो गोलंदाज आहे, तो जर वरती येऊ शकला तर तो कोणत्याही क्रमांकावर खेळू शकतो. लेफ्ट हँडर असल्यामुळे मोठे फटके खेळण्याची त्याला संधी आहे. असा हा भारतीय संघ भारताच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची बाबती असं मला वाटतं. यामिनी, म्हणजे आपण बहुआयामी व्यक्तिमत्व असं साधारणपणे लिखाणात कवितेत म्हणतो, तसं काहीतरी आता आपल्या भारतीय क्रिकेट संघाचं देखील बहुगुणी झालेलं म्हणता आहे. येईल तुझ्या भाषेत. अगदी. विजय सर, खरं तर आता आपण सामर्थ्याविषयी बोलत होतो. दुसरी एक महत्वाची, जसं आपण म्हणालो की आता खेळामध्ये राजकारण येतंय की काय, तर आज देखील सूर्यकुमार यादव आणि आपल्या संघानं हँडशेक केलेला नाहीये, याविषयी काय सांगाल? मला वाटतं आपल्याला हँडशेक केला नाही आहे ही गोष्ट त्याने जाणून बुजून केली आहे का नेमकं तिथे काही घडलेलंच नाही आहे, यावर इकडून त्याच्याविषयी बोलणं आपल्याला कठीण ठरेल. कदाचित सूर्यकुमार यादवनंच त्याची भूमिका जर स्पष्ट केली तर मला वाटतं आपल्याला याच्यावर जास्त प्रकाशझोत टाकता येईल. पण सामन्याच्या आधी जर सूर्यकुमार यादवनं आपलं नीतिधैर्य, आपण पाकिस्तानसमोर डिच्चून उभे राहतोय हे दाखवण्यासाठी जर एखादी गोष्ट अशी केलेली असेल रणनीतीनुसार, तर आपल्याला आपल्या संघाचा कर्णधार म्हणून त्याच्याशी पाठीशी उभं राहणं हे आपल्याला आवश्यक आहे. अगदी. विजय सर, असं सोबत राहा. खरं तर आजचा सामना म्हटलं की चाहत्यांचा उत्साह हा शिगेला टिपेला पोहोचलेला असतो, आणि आजच्या याच सामन्याविषयी भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नेमक्या काय भावना आहेत, कशी प्रतीक्षा आहे त्यांची, ते देखील जाणून घेऊया. ऑन द पेपर इंडिया इज टू स्ट्रॉन्ग फॉर पाकिस्तान, लेकिन इट्स अ 20 गेम, एनी टीम कैन विन. लेकिन अगर देखा जाए फ्रॉम द स्टार्ट, इंडिया इज अ बेटर टीम. इंडिया के पास बड़े प्लेयर्स हैं. पाकिस्तान और रिकॉर्ड भी इंडिया का पिछला बेहतर है. So we hope कि पाकिस्तान अच्छा परफॉर्म करे. India is good on paper. India is better, but Pakistan is not that bad. एशिया कप में भी ये हुआ था, 24-3 हो गई थी इंडिया, लेकिन इंडिया ने प्रेशर नहीं लिया. इंडिया, तिलक वर्मा आया, उसने अपनी इनिंग खेली, बिल्ड की अपने आप को, और इंडिया को ओके क्रिकेटर बनना है इंशाल्लाह टीम पाकिस्तान में. बिल्कुल बॉलर सर बेसिकली कि मैच फिर फाड़ेंगे. दो मुल्कों को मिलाता है, आपस में लोग मिलते हैं और हम एक तरह के लोग हैं, तो ये ना एक बड़ा मैच है. T21 रिपीट होगा आज. आप देखेंगे हमारे ओपनर्स इतने खतरनाक है. बॉलिंग आप लोगों की कुछ नहीं है. बुमराह एक था, लेकिन मुझे वो भी इंजर्ड लग रहा है. मुझे नहीं लग रहा वो अपने हिसाब से पूरी अपनी कैपेसिटी से बॉल कर सकता है. भारत पाकिस्तान या महामुकाबल्याविषयी भारतीय क्रिकेट संघामधील क्रिकेटमधील खरं तर सौरव गांगुली, हरभजन सिंग यासारख्या दिग्गजांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, आपण ते देखील जाणून घेऊया. वो अच्छे टीम है यार, वो मारते हैं, छक्के मारते हैं बहुत. इंडिया की बल्लेबाज अभिषेक शर्मा फिट है, वो इंडिया के लिए बहुत अच्छी खबर है. हाँ, तो बहुत गुड विशेस इंडिया के लिए. बुमराह, अक्षर सारे हैं, वरुण, एक एक करके, ईशान किशन, अभिषेक शर्मा, पांड्या, दुबे, सब छक्के मारते हैं. आप मैच खेलिए, दम से खेलिए, दम लगाइए वहाँ तक मैटर करता है. बट उसके बाद अगर आपको ठीक लगता है कि हाथ मिलाना चाहिए या गले मिलना चाहिए या कुछ और करना चाहिए, लोग तो ड्रेसिंग रूम में जाते हैं एक दूसरे के. अगर ऑस्ट्रेलिया की बात करें, इंग्लैंड, और वो एशेज के बाद एक मैच के बाद इकट्ठे बैठते हैं. तो मेरा नहीं ख्याल है कि अगर क्रिकेट खेल रहे हो तो फिर अभी ये सारी चीज़ें जो है अब पीछे रख देनी चाहिए और क्रिकेट को क्रिकेट की तरीके से देखना चाहिए. रहता है बहुत हाई वोल्टेज, एक एंटरटेनिंग इवेंट है, स्पोर्टिंग इवेंट मैं बोलूँगा कि पूरे विश्व में जो टॉप 5 मेजर स्पोर्टिंग इवेंट रहेंगे उसमें डेफिनेटली इंडिया पाकिस्तान का वर्ल्ड कप वाला मैच उसमें ज़रूर शामिल होगा. तो बहुत सारी एक्सपेक्टेशंस रहती है, खास करके इंडिया हमेशा से वर्ल्ड कप में जीतती आ रही है पाकिस्तान के खिलाफ. इंडियन टीम बहुत ही शानदार जीत हासिल करेगी पाकिस्तान के खिलाफ. इस बात का मुझे लगता है एक ही जवाब है, बाप आखिर में बाप होता है. पुन्हा एकदा याच विषयी विश्लेषण जाणून घेऊयात विजय सरांकडून. विजय सर, आजचा जर आपला संघ बघितला तर हर्षदीप सिंग हा जो आहे त्याला काहीशी विश्रांती दिली आहे, आराम दिलाय, आणि त्याच्या ऐवजी कुलदीप यादव हा आज आपल्या संघामध्ये खेळणार आहे. मला वाटतं खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. याचं कारण
आपण फिरकी गोलंदाजीवर जास्त भर देऊन पाकिस्तानला फिरकीच्या जाळ्यात आपल्याला पकडण्याचा आपला प्रयत्न आहे. अतिशय अटॅकिंग मूव्ज आपल्याला दिसत आहेत, कारण या संघामध्ये मला वाटतं सिराज पण आहे आणि या संघामध्ये आपण दाखवतोच आहे संघ. अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादव दोन्ही संघात आलेत, पण सिराज आणि जर बुमराह हे दोघंही जर संघात असतील तर दोन्ही बाजूनं तोफखाना घेऊन भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. आणि त्याच वेळेला आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की आपली अटॅकिंग बाजू आपल्या फलंदाजांपासून पण सुरू होणार आहे. म्हणजे अभिषेक शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, मग आपल्याला त्या पाठोपाठ सूर्यकुमार यादव, जबरदस्त अशी फलंदाजीची बॅटिंग लाईनअप पण आपल्याकडे आहे. त्यामुळे हा सामना भारतीय संघ अतिशय आक्रमक वृत्तीनं, आक्रमक प्रवृत्तीनं मैदानात उतरतोय. हे या फायनल 11 किंवा अंतिम 11ची जी निवड आहे त्याच्यातून दिसते आपल्याला. यामिनी, अगदी महामुकाबल्याविषयी आपण बोलतोय. मॅचला अगदी काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे. नाणेफेक झालेली आहे. पुन्हा एकदा जाऊयात, विजय सर आहेत आपल्यासोबत. विजय सर, खरं तर भारतासमोरच्या आव्हानांचा देखील आपल्याला विचार करायला हवा आणि त्यामुळे उस्मान तारिक याचं आव्हान किती मोठं असणार आहे त्याच्या गोलंदाजीचं भारताच्या संघासमोर? खूपच महत्त्वाचं भारताच्या दृष्टीने हा सामना. याच्यावर जर पकड मिळवायची तर याचं मुख्य कारण उस्मान तारिक, जर सूर्यकुमार यादवच्या शब्दात जर सांगायचं झालं तर तो अभ्यासक्रमाबाहेरचा प्रश्न आहे, आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आहे. कारण उस्मान तारिक हा, यामिनी जर बघितलं तर तो बॉलिंग टाकायला, धावायला सुरुवात करतो आणि जेव्हा तो स्टंप जवळ येतो अचानक त्याला कोणीतरी स्टॅच्यू करावं असा तो काहीसा एखाद सेकंद थांबतो आणि मग पुढची ॲक्शन घेऊन तो चेंडू सोडतो. तो नेमका कोणत्या क्षणी बॉल सोडणार आहे याचा फलंदाजाला अंदाज नसतो. त्यामुळे फलंदाजाचं टायमिंग चुकू शकतं आणि म्हणूनच सूर्यकुमार यादव म्हणतोय की हा आमच्या दृष्टीने आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आहे. त्याची जी शैली आहे ती वैध आहे. ICCनं त्याची 2दा तपासणी केलेली आहे आणि वैध ठरवलं आहे. त्यामुळे त्याच्याविषयी प्रश्न नाही आहे. पण त्याला सामोरं कसं जायचं याच्याविषयी स्वतः सूर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी त्याच्याच शैलीत नेट्समध्ये गोलंदाजी करून भारतीय फलंदाजांना सराव दिलेला आहे. त्यामुळे हा आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन किंवा अभ्यासक्रमाबाहेरचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी भारतीय फलंदाजांना नक्की मदत होणार आहे. यामिनी, अगदी विजय सर, आव्हानं तर खूप मोठी आहेत, मात्र भारतीय संघ या आव्हानांवरच्याही पुढे जाईल आणि जिंकण्याच्या दिशेनं वाटचाल करेल अशा आपण शुभेच्छा देऊयात. खूप खूप धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.